नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण व्यायामाचा एक प्रकार दाखवणार आहेत आणि तो व्यायामाचा प्रकार प्रत्येकाने करायचा, म्हणजे कंबर मजबूत होते, गुडघे चांगले राहतात आणि हे जे पंजे आहेत, पंजे हे गोटासुद्धा इथल्या शिरा अत्यंत मजबूत राहतात। या शिरा मजबूत होतात। गोटे ज्याचे चांगले त्याचे पाय चांगले, ज्याचे गुडघे चांगले त्याचं आयुष्य एकदम सुंदर, कारण या पायामुळेच पूर्ण ही इथला भाग पूर्ण पुढचा आपण दिवसभर वाहून घेऊन जातात। कारण पायच नसतील तर माणूस जगू शकत नाही। म्हणून पाय मजबूत ठेवा आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी एक व्यायाम तुम्हाला दाखवणार आहे। कंबर चांगली, छाती चांगली, गुडघे चांगले, घोटे चांगले, कंबर चांगली, तर हे ते व्यायाम आहे। पावसात लाजू नका, चिखलात लोळण्यासाठी लाजू नका, कारण चिखलात जो माणूस असतो तोच मजबूत असतो। उदाहरणार्थ हलगट, डुक्कर हे सारखे चिखलात लोळतात आणि ताकद बघितली ना, नेहमी म्हणणाराची झाक जिरते, एवढी ताकद त्या माणसाकडे असते। आणि ते जे प्राणी आहेत ती बलदंड, शक्तिशाली, ताकदवान, त्याला बघून माणूस अर्धा किलोमीटर जात नाही त्याच्याजवळ। त्याचं कारण आहे की त्याच्याकडे ताकद आहे। तशी ताकद शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी प्रथम पाय मजबूत करा। पाय जेवढे मजबूत तेवढी चपळाई आणि शरीरामध्ये ताकद जास्त असते, म्हणून पाय मजबूत करा। हे पाय मजबूत करण्याचे व्यायाम आहेत। हे असं करा, तुम्हाला जसं जमतं तसं करा। बघा आता शीटवर बसलो मी, शीटवर बसल्यामुळे या शिरा ज्या आहेत ना, या शिरा ताणल्या जातात, तिकडल्या बी तशाच। गुडघे या शिरा अशा असतील तर त्याला पेच पडतो, असा ताण पडतो, आणि ताण पडल्यामुळे गुडघ्याचे आजार कधीच होणार नाहीत तुम्हाला, कधीच। कारण तुमचे गुडघे चांगले तर तुम्ही चांगले। हे गुडघ्याचा, आणि असं 100 वेळेस करा। ही 4-5 वेळेस करा, 20 मिनिट करा, 10 मिनिट करा, हे असले काय ऐकू नका लोकांचं। जेवढं तुम्हाला त्रास जास्त तेवढी शरीरामध्ये मजबूती जास्त। फक्त नियमितपणा खूप महत्त्वाचा आहे, तसं करा। ही 100 वेळेस करा। तुम्ही म्हणत असाल तुम्ही जबना झाला, तुम्ही आम्हाला काय सांगायला? ही डिरी एवढी होती महाराज, या डिरीचा जो अंतर आहे ती एवढा कमी केला। मला असं बसता येत नव्हतं, असं वागता येत नव्हतं, ही डिरी दाबायची अशी, आणि एवढा तर वेळ मी थांबू शकत नव्हतो। तुम्हाला हे का सांगायचं आहे, तर मी 15 किलो वजन कमी केलंय। मला पूर्वी जर कोणी पाहिलं असेल तर माझी पूर्वीची तब्येत, जाडीपणा, त्याच्यामुळे एवढं नुकसान होत होतं। संडासला बसता येत नव्हतं, मला उठता येत नव्हतं, मला स्वतः तांब्या घेता येत नव्हता, एखाद्या चढावर चढायचं म्हणलं तर धाप भरायची। हे सगळे प्रक्रिया आता बंद झाल्या आणि चांगल्या पद्धतीनं आता मी चांगला चालू शकतो। कधीही जावा, DCC बँकेमध्ये 72 पायऱ्या आहेत, ते 72 पायऱ्या मी चढतो उतरतो, लिफ्टनं जात नाही। जनता बँकेमध्ये तसंच, सेंट्रल बिल्डिंगमध्ये पण तसंच, कामगार ऑफिस जे आहे ते 3 मजल्यावर आहे, त्याच्या पण 72 पायऱ्या आहेत। जेवढ्या जास्त पायऱ्या तेवढ्या चढा उतरा, घरी पण पायऱ्या चढा उतरा, लिफ्टनं जाऊ नका।
आणि तुळजाभवानी स्टेडियम ते दाखवला स्टेडियम ते तुळजाभवानी स्टेडियम आहे. या स्टेडियमला 20 राऊंड पळत मारा. मी मारतो, दमानी मारा, चलत मारा, पळत मारा, पण 20 राऊंड मारल्याशिवाय थांबू नका. तुमच्या शरीरामध्ये कसलाच रोग राहणार नाही. आणि हे माझी पिशवी आहे. या पिशवीमध्ये खोरे आहे आणि हे डेंबल इथं पडलेला बघा खाली डेंबल. हे सगळं मी 3 तास करतो आणि या जमिनीमध्ये हे तालीम आहे. हे तालीम खोदणे, असं लोळणे, अशी विविध योगासनं करणे, हे सगळं केल्यानंतर शरीर मजबूत राहणार आहे. माझ्या मित्रमंडळीनो, तुम्हाला विनंती आहे की हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला तो नियमित करा. 100 वेळेस करा. 100% तुमचं शरीर चांगलं राहणार, निरोगी राहणार. आणि मग हलगाटाला, डुकराला जसे लोक भीतील तशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा लोक भीतील. कारण तुमचं शरीर निरोगी, तंदुरुस्त, कसलंच रोगाने ग्रस्त झालेलं नसतं. म्हणून रेग्युलर व्यायामला या, नियमित व्यायाम करा, निरोगी राहा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद माझ्या मित्रांनो. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.